आज सकाळी साधारण 10:30 ते 11 वाजताच्या सुमाराला जगदीश पाटील अकोलखेडा यांच्या घरामध्ये त्यांची जी पत्नी आहे अनिता, तिच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि तिच्यासोबत जे घरामध्ये एक व्यक्ती आहे भीमा धनगर नावाचा, शिरपूरला राहतो अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. तर त्या व्यक्तीच्या पण त्याने पण असं डोक्याला गोळ्या मारून आत्महत्या केली असं प्रथमदर्शनी दिसत आहे. अजून काय नक्की तपासांती काय निष्पन्न होईल हे सांगता येत नाही, पण त्याच्या पण डोक्यात गोळी लागलेली आहे. एकंदरीत तो संशय आहे. प्रेमसंबंध दोघांचे होते, एकमेकाच्या संपर्कात ते इंस्टाग्रामवरून आले असं जरा प्राथमिक तपासात दिसून येतं. सर, आणि ही घटना कशी उघडीस आली? ज्यावेळी त्या अनिताची एक लहान मुलगी आहे, शाळेतून आली, दरवाजा बंद होता, तिनं हात घालून दरवाजा उघडला तर तिला ती आई आणि तो व्यक्ती तिथं समोर रक्ताच्या थरोड्यात पडलेला दिसला. त्याला वडील कुठतरी शेतात बाहेर गेले होते, त्याच्यानंतर तिचे वडील आले. काय होईल सर त्या दोघांचं? अनिताचं वय असेल साधारण 40च्या आसपास, दोघं पण आहे. साहेब, वेपन सकत झालं आहे का? जागेवरच पिस्टल पडले.